आत्मप्रेमी भगवत भक्तिप्रेमी सुहृदजन हो. भागवत पुराण निरूपण याच्यामध्ये आज आपण जो 6वा स्कंध आहे त्या 6व्या स्कंधात अखेरच्या भागाकडे आहोत. तो झाल्यानंतर 6वा स्कंध संपू शकेल आणि 7व्या स्कंधाकडे आपण जाऊ. एकंदर 12 स्कंध आहे. हा जो 6वा स्कंध आहे याच्यामध्ये मुख्यतः 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक आपण पूर्वी पाहिलेली अजामेळाची कथा आणि आज जी पाहणार आहोत ती वृत्रासुराची कथा. तुमच्या घरी जर भागवत पुराण असेल तर मग तिसरी एक कथा त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल. ती चित्रांगद चित्रसेन नावाच्या गंधर्वाची कथा आहे. पण त्या कथेतून आपल्याला फार काही मिळत नाही. भागवत याही दृष्टीनं आणि भगवद्गीता याही दृष्टीनं. त्यामुळे ती कथा मी सोडून देणार आहे आणि आपण 7व्या स्कंधाकडे जाणार आहे. पण मधून मी काय सोडलं आहे हेही तुम्हाला सांगत जाईल. याचं कारण असं की मूळ भागवत ग्रंथ व्यास लिखित आहे आणि त्यातलं काही सोडणं किंवा धरणं हा अधिकार आपला नाही आहे. जर ते व्यासाने लिहिलं असेल तर ते महत्त्वाचं आहे. पण आपला एक दृष्टिकोन आहे तो म्हणजे भगवद्गीतानुसारी भागवत. भगवद्गीतेमध्ये निष्काम कर्मयोग आहे, भागवतामध्ये भक्तियोग आहे. या दोघांचं नातं काय हे बघणं ही आपली भूमिका आहे. आणि त्या भूमिकेतून मग एखाद्या कथेचा आपल्याला फारसा उपयोग नसला तर आपल्या दृष्टिकोनातून ती आपण बाजूला ठेवतो. अशी चित्रसेन चित्रांगद अशा गंधर्वाची कथा आहे ती आपण बाजूला ठेवूया. पण ही जी वृत्रासुराची कथा आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे 2 कारणांनी. एक, वृत्रासुर हा असुर जरी असला तरी देव त्याच्याशी प्रारंभीच्या कालखंडात त्याच्या घराण्याशी फार चांगलं वागलेत अशा प्रकारचं नाही आहे. जरा वेगळं काही आहे. तेही आपल्याला भगवद्गीतेच्या दृष्टिकोनातून लक्षात घ्यायचं आहे. आणि या वृत्रासुराचा वध करण्यासाठी जे वज्र तयार करण्यात आलं ज्याला 100 धारा होत्या, म्हणजे धार याचा अर्थ धारच, तलवारीची धार. तर 100 धारा 100 पाती तेजस्वी धारदार एका वज्राला, वज्र गोल आहे त्याच्याभोवती 100 पाती. तर हे जर आपण लक्षात घेतलं तर ते वज्र निर्माण झालं आणि एकदा त्यानं वृत्रासुराचा वध केल्यानंतर ते वज्र तुमच्या माझ्या संस्कृतीमध्ये कायमचं स्थिर झालं. कारण हनुमान कसा तर वज्रांग, वज्रांग या संस्कृत शब्दाचंच रूप बजरंग आहे. आपण ज्याला बजरंग म्हणतो हे ब कुठून आलं, व पासून आलं. जसं अकबराच्या दरबारात जी 14 रत्न होती त्याच्यात अत्यंत बुद्धिमान जो होता त्यांचं नाव बिरबल. पण बिरबल त्याचं नावच नाही आहे, त्याचं नाव वीरबल आहे. त्या वचं ब झालं आहे. बरं, वीरबल त्याला का म्हणावं तर महावीर हे जितेंद्रिय आहेत, इंद्रियांना जिंकणारे आहेत. त्यांना महावीर म्हटलेलं आहे. म्हणजे वीर याचा अर्थ फक्त रणांगणात असं नाही आहे. जो इंद्रियांच्यावर विजय मिळवतो तो 24वा तीर्थंकर जैन धर्मात होऊ शकतो. तसंच वीरबल म्हणजे जसं इतिहास कालामध्ये नाना फडणवीस होते तशा पद्धतीनं बुद्धिमत्तेचा आगर हाही वीरच आहे. तो वीरबल त्याचा बीरबल झाला. पण वज्रांग हनुमान आपण म्हणतो तिथं वज्र आहे आणि वज्र हे हत्यार इंद्राला जे मिळालं ते एका ऋषीच्या अस्थींपासून मिळालं आहे, ज्या ऋषीचं नाव
दधीची आहे. देवांच्या कल्याणासाठी आपला देहही देणं, जिवंतपणी मरण स्वीकारून इच्छा मरण घेऊन आपल्या देहाच्या हाडांचं वज्र करणं, हत्यार करणं देवांच्या कल्याणासाठी, हा केवढा मोठा आत्मयज्ञ आहे. आणि असा आत्मयज्ञ करणारा दधीची ऋषी आणि त्या आत्मयज्ञाची गरज पडली तो वृत्रासुर, ही दोन्ही नावं पुराणामध्ये, भागवत पुराणामध्ये अमर झाली आहे. वृत्रासुर हा वाईट म्हणून आणि दधीची हा फार चांगला म्हणून. पण त्या वृत्रासुराकडे जाताना आपण काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. काय बरं? तर हा जो वृत्रासुर आहे याच्या वडिलांचं नाव विश्वरूप असं आहे. त्याच्या वडिलांचं नाव त्वष्टा असं आहे. म्हणजे त्वष्टा, विश्वरूप आणि वृत्रासुर. आता हे त्वष्टा कोण, विश्वरूप कोण आणि वृत्रासुर कोण? तर नारायणानं, विष्णूनं आपली एक वैष्णवी विद्या ही निर्माण केलेली आहे. नारायणानं, विष्णूनं आपली एक वैष्णवी विद्या निर्माण केलेली आहे. ती सर्वप्रथम प्राप्त झाली ती अश्विनी कुमारांना, जे 2 असतात. त्या अश्विनी कुमारांनी ती विद्या दधीची यांना दिली, ज्यांच्या हाडांचं वज्र केलं. ही एक बाजू दधीची, आणि दुसरी बाजू त्या अश्विनी कुमारांच्याकडूनच, म्हणजे गुरु एकच, त्या अश्विनी कुमाराकडून त्वष्ट्याला मिळाली, विश्वरूपाला मिळाली. आणि विश्वरूपाचा मुलगा जो वृत्रासुर त्याला मात्र मिळाली नाही. आणि त्याच विद्येनं, दधीचींच्या त्याच विद्येनं त्याचा नाश झाला. विषाचं अमृत आणि अमृताचं विष कसं होतं याचा नमुना आहे. पण हा जो त्वष्टा आहे, त्याचा मुलगा जो विश्वरूप आहे, त्याचा मुलगा वृत्रासुर आहे. यांच्या कथेमध्ये भागवतकारांनी भगवद्गीतेचा आधार घेऊन जणू काही एक आपल्याला संदेश दिला. तो काय संदेश आहे बरं? तर संबंध आपण भगवद्गीतेचा अभ्यास केला तर सगळ्या अध्यायांच्यामध्ये आपल्याला सत्व, रज आणि तम हे शब्द म्हणजे त्रिगुण प्रकृतीचे हेच स्थायी दिसतात. हेच 3 गुण गीता सांगते आहे की मानवात आहे, देवातही आहे आणि दानवातही आहे. कारण मानव काय, देव काय आणि दानव काय एकाच सृष्टीचे घटक आहेत. आणि ती सृष्टी कोणी निर्माण केली आहे? प्रकृतीनं. प्रकृती निर्माण केली म्हणजे परमेश्वराच्या इच्छेनं, पण प्रकृती निर्माण केली. आता प्रकृतीने निर्माण केलेले देव आहेत, प्रकृतीनंच निर्माण केलेले असुर आहेत आणि प्रकृतीनंच निर्माण केलेले मानव आहेत. या मानवाला भगवद्गीता काय सांगते? 18व्या अध्यायामध्ये दानाचे प्रकार सांगताना, तपाचे प्रकार सांगताना, यज्ञाचे प्रकार सांगताना, चांगला यज्ञ, चांगलं तप, चांगलं दान कोणतं? सात्विक. सात्विक दान हे चांगलं. म्हणजे मानवाच्या दृष्टिकोनातून सुद्धा कोणता गुण चांगला? सात्विक. संबंध दासबोध आपण वाचला तर रामदास काय सांगतात? सात्विकता वाढवली पाहिजे, राजस गुण बंधनात ठेवला पाहिजे, ताब्यात, आणि तामस गुण काढून टाकला पाहिजे. हे मानवानं पण लागू आहे, दानवांना पण लागू आहे आणि देवांना पण लागू आहे. आता थोडा वेळ वृत्रासुराच्या कथेकडे जायच्या पूर्वी आपण एकदा नवा आणि वेगळा मुद्दा ध्यानामध्ये घेऊया. कारण आपण या निरूपणात काही दृष्टी ठेवली आहे भगवद्गीतानुसारी भागवत. तो मुद्दा असा आहे की पहिल्यांदा आपण आपल्या मनात पक्क ठेवूया की आपण जेव्हा असुर म्हणतो
तेव्हा सगळेच आसुर राक्षस नाही आहेत. काय म्हणतोय बघा, आपण नेहमी काय मानतो, हा आसुर आहे म्हणजेच तुमच्या माझ्या मनात काय येतं, राक्षस आहे. पण राक्षसी वृत्ती ही तामसाचा परिणाम आहे. पण आसुर राजसही असू शकतात. याचं कारण आसुर या शब्दाचा मूळ अर्थ काय आहे बघा. आसुर या शब्दाचा मूळ अर्थ, असू म्हणजे शक्ती आणि र म्हणजे धारण करणारा. जसं इंग्लिशमध्ये राईट पुढे ER जोडला की रायटर, ठीक आहे, नाम तयार होतं, लेखक. तशाच पद्धतीनं आसू म्हणजे शक्ती आणि र म्हणजे धारण करणारा. म्हणजे जे आसुर असतात ते शक्तिमंत असतात. आसू म्हणजे काय, शक्ती. आणि ह्या आसुर शब्द संस्कृतमध्ये प्रथम जन्मास आला. कारण सगळे आसुर, मी राक्षस म्हणत नाही आहे, सगळे आसुर शक्तिमंत होते. पण त्यांच्यातले काही वाईट निर्माण व्हायला लागले जेव्हा, म्हणजे राजसाचं तामसात रूपांतर व्हायला लागलं जेव्हा, तेव्हा आसुरांच्या पासून वेगळे कोण हे कळण्यासाठी, शक्तिमंत नव्हेत पण वेगळेच काहीतरी आहे ते कळण्यासाठी त्या आसुर शब्दातला अ काढून टाकला. खरं तर तो आसू शब्दातनं काढण्याचा अधिकार आपल्याला नव्हता, कारण ते काही उपपद नाही आहे. ज्ञान अज्ञान उपपद आहे, ते काढलं असतं चालतं. ज्ञान नव्हे ते अज्ञान, तसं आसूचं नाही आहे. पण केलं आणि आसूमधला अ काढून टाकला आणि सुर शब्द नव्यानं जन्मास घातला. ध्यानात घेऊया, मुळामध्ये सुर शब्द संस्कृतमध्ये नाही. अ काढून टाकला आणि सुर केला, तो सुरलोक, तो स्वर्गलोक. म्हणजे आसुर नव्हे तर ते सुर असं आपण ठरवलं. आता बघा, हे सुर म्हणजे देव आणि आसुर म्हणजे, शब्द वापरूया राक्षस नको म्हणून, दानव, किंवा शब्द वापरूया दैत्य. आता दैत्य शब्द वापरणं अधिक चांगलं आहे, कारण पुन्हा नीट ऐका, देवांची काय, दानवांची काय, मानवांची काय निर्मिती एकाच ऋषीपासून झालेली आहे भागवताच्या दृष्टीनं. त्याचं नाव कश्यप. त्यांच्या 2 बायका, एकीचं नाव अदिती आणि एकीचं नाव दिती. पैकी अदितीची मुलं म्हणजे सगळे देव आणि दितीची मुलं ते सगळे दैत्य. आता दिती आणि दैत्य साम्य लक्षात घ्या. दिती दैत्य आणि अदिती, मग त्यांना अदैत्य म्हणायचं का, चालेल, पण अदैत्य म्हणत नाहीत, त्यांना देव म्हणतात. देव का म्हणतात, तर देव म्हणायचं कारण दिव धातू आहे आणि दिव याचा अर्थ प्रकाशमान. सात्विकता, भक्ती ही दिव गोष्ट आहे. ती ज्यांच्यापाशी आहे ते देव. म्हणजे वडील एकच कश्यप, फरक मात्र काय, हे देव आणि हे दानव म्हणा, आसुर म्हणा, राक्षस फक्त म्हणू नका, ठीक आहे. आता जर हे दैत्य शक्तिमंत असतील तर देव कसे आहेत बरं, तर शब्द लक्षात ठेवूया, देव हे भक्तिमंत आहेत. जी भक्ती दैत्यांच्या पाशी नाही. एक त्यांचा अहंकार मोठा आहे आणि दुसरे ते भक्ती विनमुख आहे. उदाहरणार्थ हिरण्यकश्यपू, उदाहरणार्थ हिरण्याक्ष, उदाहरणार्थ शिशुपाल, जरासंध, कंस, रावण. सगळे शक्तिमंत आहेत, भक्तिमंत नाही. आणि एवढाच फरक आहे.
हे भागवतकार आपल्या लक्षातून देतात वृत्रासुराच्या कथेतून की फरक फार नाही आहे. आई वडील म्हणजे आई नाही पण वडील एकच आहेत, पण फरक आहे शक्तिमंत आणि भक्तिमंत. भक्ती सन्मुख, भक्ती विन्मुख. फरक आपल्या लक्षामध्ये आला. हे फार महत्त्वाचं आहे. आणि मग अशा स्थितीमध्ये कधी कधी आपल्या विचार मनात येऊ शकतो. 7व्या स्कंदात तो येणार आहे. बघा कसं भागवतकार तुम्हाला मला नीट समजावून सांगताय. काय विचार मनात परिस्थितीच्या आला बरं, तर तो जो विष्णू आहे, आदी नारायण आहे, तो परमात्मा आहे, तर त्याला सगळे सारखे पाहिजेत ना. म्हणजे देव काय, दानव काय आणि मानव काय. पण समुद्र मंथनाच्या वेळेला सुद्धा तो महान विष्णू परमात्मा देवांची बाजू घेतो, दानवांची घेत नाही. हे काय बरोबर आहे का? परीक्षित राजाच्या मनात हा विचार आला आहे, तुमच्याही माझ्या मनात हा विचार येऊ शकेल की इंद्र चुकला नाही आहे का? 100 वेळा चुकलाय. मग त्या इंद्राची बाजू का विष्णू घेतो आणि हिरण्यकश्यपूला मात्र मारतो, हे का? असा प्रश्न 7व्या स्कंधाच्या प्रारंभी, आता आपला 6वा संपणार आहे, 7व्या स्कंधाच्या प्रारंभी शुकाचार्यांना परीक्षितने विचारला. ही भागवतकरांची युक्ती आहे. अर्जुनानं म्हटलं नसतं तर गीता जन्मास आलीच नसती. तसं परीक्षितनं प्रश्न विचारलाच नसता तर तुम्हाला मला भागवत कसं मिळालं असतं, हे आपण 7व्या स्कंदामध्ये बघूया. त्याचं उत्तर मी आता सांगितलं. का बरं विष्णू इंद्राची बाजू घेतो? इंद्र चुकलाय, पण इंद्र अहंकार टाकू शकतो जो हिरण्यकश्यपू टाकूच शकत नाही. इंद्र भक्ती सन्मुख होऊ शकतो, हिरण्यकश्यपू कधीच भक्ती सन्मुख होऊ शकत नाही. हा भक्तिमंत होऊ शकतो, तो शक्तिमंतच आहे, त्याला भक्तीचं काही माहिती नाही. आणखी जरा पारमार्थिक 7व्या स्कंदात बोलणार आहे, पण आता उल्लेख करून ठेवतो. इंद्र परमात्मवादी होऊ शकतो, हिरण्यकश्यपू देहात्मवादीच आहे. जरा पारमार्थिक भाषा आहे, देहात्मवादी. देह हाच आत्मा, चारवात, देह हाच आत्मा. हे सगळं तिथं बघूया. आता वेळ खर्च करूया नको. आता मूळ मुद्दा बघा. हा जो वृत्रासूर आहे त्याला मारण्याचं काम आलंय, ठीक आहे, पण मुळात वृत्रासूर ज्याचे वडील, वृत्रासुराचे जे वडील, त्यांचं नाव विश्वरूप आणि त्यांच्या वडिलांचं नाव त्वष्टा, असं मी आत्ता सांगितलं. आता पुढे ऐका. एकदा, ही कथा आहे भागवतातली, एकदा इंद्रानं मूर्खपणानं ब्रह्मदेवांचा अपमान केला. एकदा इंद्रानं मूर्खपणानं ब्रह्मदेवाचा अपमान केला. नुसता ब्रह्मदेवाचाच केला नाही, तर ब्रह्मदेवाबरोबर बृहस्पतींचाही अपमान केला. ब्रह्मदेव आई आहे. आई लेकराची चुका पोटात घालू शकते, वडिलांना नाही जमणार. तसं गुरु असणाऱ्या बृहस्पतींना ते काही जमलं नाही. आणि बृहस्पती रागावून म्हणाले की मी आल्यानंतर साधं उठून उभं राहायचं सौजन्य तुझ्यापाशी नाही आहे सभेच्या ठिकाणी. कसला तू इंद्र, कसला तू देवेंद्र, अशा काही चुका आहे बघा तुम्ही भागवतात. आणि मग बृहस्पती रागावले म्हणाले तुला शिक्षा व्हायला पाहिजे, तुलाच नव्हे तू देवेंद्र आहेस, मग देवांना पण शिक्षा व्हायला पाहिजे. तर याच्या पुढं मी तुझा गुरु नाही. सगळंच गडबडलं. बृहस्पती जर पाठीशी नसेल तर ब्रह्मदेव कशाला येतील, आणि ब्रह्मदेव पाठीशी नसतील तर विष्णू तरी कशाला येईल. इंद्राच्या लक्षात आपली चूक आली आणि इंद्र म्हणाला शाप दिला ठीक आहे, पण आता उशाप द्या, चुकलो मी, पुन्हा असं चूक होणार नाही. तेव्हा त्याला बृहस्पती म्हणाले की तुझी चूक तुझ्या लक्षात राहण्यासाठी काही दिवस तरी मी तुझा गुरु राहणार नाही. आणि खरं आहे, माणूस चुकला आणि त्याला 5-10 मिनिटात जर तुम्ही क्षमा करून टाकलीत ना तर नको त्या गोष्टी होतात. मी त्याला कळतंय 10 मिनिटामध्ये आपल्याला मिळणारच आहे, चूक करायला काय हरकत नाही. हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की चुकीला जरा शासन त्याला भोगू दे, मग क्षमा करा.
फारच क्षमाशील होऊ नका. भगवद्गीता हे सांगते आपल्याला, जसे तुम्ही माझी भक्ती करता तसं तुम्हाला फळ देतो. ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम. अधिक बोलत नाही कारण वेळ त्यात पण जाईल. तसं बृहस्पती म्हणाले, चूक केली आहेस ना, मग काही दिवस शिक्षा भोग, मी तुझा गुरु नाही. आता देवाने एक सवय आहे पांडवांच्या सारखीच, की आपण चुकायचं आणि देवांचे विष्णूचे पाय धरायचे. ते इंद्राने पाय धरले. विष्णू म्हणाला, जाऊन सांग बृहस्पतींना की तुमची शिक्षा बरोबर आहे, पण ती कायमची करू नका, थोडे दिवस करा. कशी युक्ती असते बघा. आणि ती सांगायला विष्णूच पाहिजे, कृष्णच पाहिजे. तशी सांगितलं गेलं. मग बृहस्पतीने फार ताणलं नाही, म्हणाले ठीक आहे, वर्षभर तरी मी तुझा गुरु नाही. पण वर्षभर गुरु कोण? पुन्हा त्यांनाच विचारलं, तुम्ही नाही, मग दुसरा गुरु सांगा. ते म्हणाले त्वष्ट्याकडे जा. आता लक्षात येईल तुमचा संबंध काय आहे. त्वष्ट्याकडे गेले आणि त्वष्ट्याकडे किमान वर्षभर तरी, म्हणजे बृहस्पती प्रसन्न होईपर्यंत तरी शिक्षा म्हणून सगळ्या देवांचा गुरु त्वष्टा झाला. आता पुढं त्वष्टा अशा प्रकारे गुरु झाला, पण काही कारणानं त्वष्ट्यांना गुरुपद आपल्याकडे ठेवता येईना. तेव्हा त्याने आपल्या मुलाला विश्वरूपाला गुरु केलं. देवही म्हणाले, त्वष्टा नाही ना, वडील नाही ना, मुलगा चालेल, तोही त्या ताकदीचा आहे. मग गुरु कोण झाला आता? त्वष्टा. पण गंमत आपलं विश्वरूप. पण फरक असा असतो, नीट ऐका. त्वष्टा हा पूर्णपणे समतोल होता, कारण मुळात तो असुरांचा गुरु आहे. मुळात त्वष्टा वैष्णवी विद्या मिळालेला अश्विनी कुमारांचा शिष्य पुढा संबंध येणार आहे. हा मुळात कोणाचा गुरु आहे? असुरांचा. पण असुरांचा गुरु असून सुद्धा विनंती केली म्हणून त्वष्टा सुरांचा पण गुरु झाला. आता विचार करा, गुरुला केवढी अडचण आहे. दोघे एकमेकाचे शत्रू आहेत. आपण दोघांचे गुरु आहोत. आपल्या दोघांशी समतोल वागायला पाहिजे. ते त्वष्ट्याला जमलं. त्वष्टा रजेवर गेला म्हणून आता म्हटल्याप्रमाणे आपल्या भाषेत, किंवा विश्वरूप गुरु झाला. या विश्वरूपाला मात्र वडिलांच्या सारखं जमलं नाही. तो असुरांच्यावर जास्त प्रेम करायला लागला आणि ज्यांचं नव्यानं गुरुपद स्वीकारलं होतं त्या सुरांच्यावर प्रेम करेना. भागवतकारी कथा मुद्दाम तुम्हाला मला सांगताय, हे सगळं मानवी आहे. मानवाच्या जीवनात अशा सगळ्या गोष्टी घडतात. आणि मग वृत्रासुर जन्मास येतोय, तुम्हाला मला कळलं पाहिजे म्हणून सांगताय. आणि मग हा विश्वरूप काय करायला लागला? खरं तर दोघांचे गुरु म्हणजे दोघांशी समतोल पाहिजे की नको? त्वष्टा होता की नाही? होता. पण व्यक्ती तितक्या प्रकृती, त्वष्ट्याला ते काही जमेना. आणि त्वष्ट्यानं देवांचे अत्यंत महत्त्वाचं रहस्य गुरु म्हणून पोटात ठेवायला पाहिजे होतं. ते सुरांचं रहस्य असुरांना सांगून टाकलं. एका अर्थानं चूक आहे. पण ही चूक झाली म्हणून इंद्रानं काय महाचूक केली बघा. इंद्र एवढा संतापला आपल्या गुरुवर की त्यानं चक्क तलवारीनं आपले गुरु जे विश्वरूप जे चुकले त्यांचं मस्तक उडवलं. म्हणजे साधं उठून उभं राहिला नाही म्हणून शिक्षा मिळाली होती. त्या इंद्राचं डोकं ठिकाणावर राहिले का बघा, विचार करा. ती शिक्षा भोगतोय तो आता. आणि देवांचं अकल्याण होतंय, माझ्या प्रजेचं कल्याण होतंय, असं काहीतरी म्हणून त्याने चक्क गुरूंचं मस्तक उडवलं. आणि ही इतकी चूक मोठी होती की त्यांचा पुत्र जो होता त्याचंच नाव वृत्रासूर. आणि त्यानं इंद्राला सांगितलं, तू किती कोण जरी असलास तरी मला माहिती नाही, माझ्या वडिलांच्या मृत्यूचा मी सूड घेणार. इथं त्याची राजस शक्ती तामस झाली असेल
आणि मग सात्विक नव्हता मुळामध्ये, असुर काय सात्विक असण्याची शक्यता नाही आहे, पण राजस असणारा तामस होऊ शकतो. आणि हे भागवत गीतेशी जोडून देतं की तुम्हाला मला भान असू दे, एक सत्व गुण आहे, एक राजस गुण आहे, एक तामस गुण आहे. पुन्हा मागाचं वाक्य उच्चारतो, गीता काय किंवा भागवत काय, कथेतून आणि तत्वज्ञानातून आपला संदेश देत आहेत की सत्व गुण वाढवायचा, राजस गुण ताब्यात ठेवायचा. कारण त्याशिवाय अभ्युदय नाही आहे, त्याशिवाय उत्कर्ष नाही आहे. गीतेला उत्कर्ष हवा. तत्र श्रीर विजयो भूतीर ध्रुवा नीतीर मतीर मम. आपल्याला अभ्युदय पण पाहिजे ना, पण तो राजस गुण मिळवतो तेव्हा त्याला संयमित ठेवावं लागतं आणि तामस गुण मात्र नाकारायचा. आता बरीच पृष्ठभूमी झाली, बरीच पार्श्वभूमी झाली. आता महत्व आहे वृत्रासुराचा वध, आणि त्यासाठी गरज आहे दधीचीच्या देहाची. आता ही गोष्ट बघितली की 6वा स्कंद संपेल. आता हा वृत्रासुर सुडानं पेटलेला. पण एका अर्थाने त्याचं बरोबर आहे, वडिलांना जर तुम्ही मारला असेल गुरु असून तर काय करायचं. आणि मग त्याने केलं काय, हा प्रचंड, आता शब्द महत्वाचा आहे, हा प्रचंड तमोगुणी बनला. आता अधिक बोलत नाही, हा प्रचंड तमोगुणी बनला. वर्णानं तो जणू काही काळा मेघ होता. आता हे आमचं रूपक आहे. वर्णानं तो जणू काळा मेघ होता. त्याचं रूप स्वरूप उसळत्या अग्निज्वालांचं होतं. त्याची दृष्टी नक्षत्रांनाही नष्ट करील अशा प्रकारची होती. त्यानं देवांचं तेज नष्ट केलं, देवांची शस्त्र आणि अस्त्र गिळून टाकली, आणि देव हे हीन दीन झाले. साहजिकच या वृत्रासुराला आटोपणं आता कठीण झालं. तेव्हा ते सगळे मिळून विष्णूला शरण गेले नेहमीच्या पद्धतीनं, आणि विष्णूनं भक्ती लक्षामध्ये घेऊन पूर्वीची देवांची त्यांना सल्ला दिला. आता भागवतकार पुन्हा तुमच्या माझ्यासाठी सोय करतायत की असं मोठं संकट आलं तर काट्यानं काटा काढायचा असतो. ही शब्द भागवताचे नाहीत, माझे आहेत. काट्यानं काटा काढायचा असतो. कसा बरं, तर तुम्हाला युद्धशास्त्राचा नियम माहिती आहे, शत्रूचा शत्रू तो आपला मित्र, हे युद्धशास्त्र आहे. तसं विष्णूंनी सल्ला दिला, विष्णू मोठे हुशार आहे, विष्णूंनी सल्ला दिला, या वृत्रासुराच्या मागं कोण कोण आहे बरं, तर त्याचे वडील विश्वरूप मारले गेले, त्यांच्या मागं आजोबा कोण आहे ते जिवंत आहेत, बाजूला झालेत फक्त त्वष्टा. त्या त्वष्ट्याकडून एक नारायणीय विद्या, वैष्णवी विद्या. आता पुन्हा बघा, जर तिचं नाव वैष्णवी असेल तर ती विष्णूचंच आहे की नाही, पण ते मिळाले कुणाला, असुरांना. म्हणजे आता मी काय म्हणतो ते लक्षात येईल की सुर आणि आसुर हे एकाच कश्यपापासून जन्मलेली प्रजा आहे. चांगलं वागणाऱ्याला चांगलं मिळणार आहे, वाईट वागणाऱ्याला वाईट मिळणार. तसं यांना वैष्णवी विद्या, नारायणीय विद्या त्वष्ट्याला, त्याच्याकडून विश्वरूपाला मिळालेली होती, वृत्रासुराला मिळाली नव्हती. तेव्हा त्या वैष्णवी विद्येनं वृत्रासूर एखाद वेळा ताकदवान होईल, यासाठी या वृत्रासुराला मारण्यासाठी काट्यानं काटा कसा काढायचा. ऐका, ती वैष्णवी विद्या मिळाली आहे कुणाला, त्वष्ट्याला. कोणापाशी आहे, विश्वरूपापासून. वृत्रासुरापाशी नाही आहे. तर तीच विद्या आता आपण मिळवली पाहिजे सुरांनी. पण समजा त्वष्ट्याकडे गेले म्हणाले, शिकवा आम्हाला वैष्णव विद्या, शिकवतील का, तुम्ही त्यांच्या मुलाला मारलंय. मग ती वैष्णव विद्या मुळात कुणापाशी होती, तर अश्वशिरस. अश्वशिरस, र आणि स्वार्धा, हे परमात्म्याचे एक रूप आहे. अश्विनी कुमार एक परमात्म्याचं रूप आहे. त्यांच्याकडून आणखी एकाला मिळालेली आहे. जशी त्वष्ट्याला मिळाली आहे तसाच त्याचा एक गुरुबंधू आहे, जशी त्वष्ट्याला मिळाली आहे तसाच एक गुरुबंधू आहे.
त्याचं नाव दधीची. आता काट्यानं काटा कसा काढायचा बघा. आपलं भांडण कोणत्या घराण्याशी आहे? त्वष्ट्याच्या. मग कोणत्या घराण्याकडे गेलं पाहिजे? दधीचीकडं. कारण दोघांचे गुरु कोण आहेत? अश्वशीरस, अश्विनी कुमार, वैष्णवी विद्या. नातं गोतं आपल्या लक्षामध्ये आलं. मग विष्णूच्या सल्ल्यानुसार हे गेले दधीचीकडं आणि दधीचीला जाऊन नमस्कार करून ते म्हणाले, दधीची ऋषी, आमची तुमच्याकडे एक मागणी आहे. आता भागवतकार आपल्याला जरा वेगळंच काही ते सांगतात. असली मागणी कोण करेल का, कोण ऐकेल का, मला सांगा. दधीची ऋषींच्याकडं गेलं इंद्र आणि सगळे देव आणि विष्णूच्या सल्ल्यानुसार मागणी करतायत की तुम्ही जिवंत आहात ते मृत्यू स्वीकारा आणि तुमची हाडं आम्हाला द्या. त्या हाडांचं वज्र बनवतो आणि त्या वृत्रासुराला मारतो. आता दधीची तर अत्यंत तेजस्वी ऋषी आहे. विष्णूच म्हणाला होता की ऋषींच्या मध्ये विद्या, तप आणि व्रत यांची ताकद ज्याच्यापाशी एकमेवा द्वितीय आहे असा ऋषी म्हणजे दधीची. शब्द बघा, त्यातलं व्रत फार महत्वाचं आहे. विद्या कुणापाशी असेल, तपश्चर्याही करता येईल, पण व्रतनिष्ठा जी असते ना ती फार थोड्यांच्या जवळ असते. व्रत, देवाचं व्रत ठरलं म्हणजे ठरलं, ते फार महत्वाचं आहे. दुधात साखर आहे. तर विद्या, तप आणि व्रत याचा आदर्श कोण असेल तर दधीची. म्हणून त्याच्या हाडामध्ये वज्रांची ताकद आहे. आपण लक्षात घ्यायचं भागवता संदेश. हाडात, माझ्या हाडाचा गुण, हाडात मुरलंय, हाडापासून, हे शब्द आपण जेव्हा म्हणतो ना प्रकृतीसाठी, तर हे लक्षात घेतलं पाहिजे, व्रत मुरलं पाहिजे. आता गंमत आहे, दधीचीकडे गेले काय म्हणायला लागले, तुम्ही मरण स्वीकारा. जिवंत माणसा जाऊन सांगायचं बरं का, तुम्ही मरण स्वीकारा, तुमची हाडं द्या. त्या दधीचीने मनात विचार केला, हरकत नाही द्या ना, पण या देवानं पण थोडी अक्कल आली पाहिजे. म्हणून दधीची ऋषींनी मुद्दा म्हणून सांगितलं की काय मागताय काय तुम्ही? माझी हाडं. आता शब्द अशी आहेत बघा की त्यांना जरा कान टोचायचे आणि पुढे ते म्हणाले कान यासाठी टोचले की जरा धर्मचर्चा घडवावी. धर्मचर्चा काय ते नंतर बघूया, पण कान टोचले दधीचीने. आणि ते कोणत्या शब्दामध्ये टोचले बरं? फार छान भागवतकार लिहितात. इंद्राला दधीची म्हणाले, अरे देवेंद्रा, तू तर देवेंद्र म्हणजे इंद्रियांचा स्वामी असायला पाहिजेस. इंद्र आणि इंद्रिय कुटी केली आहे, खरा संबंध काही नाही आहे. त्याने इंद्रच चुकलाय 100 वेळा, इंद्रियच त्याच्या डोक्यावर बसले. पण इंद्र आणि इंद्रियमध्ये कुटी केली आहे. आणि दधीची म्हणतात, अरे देवेंद्रा, तू तर इंद्रियांचा स्वामी आहेस. तुला कळायला पाहिजे, किती छान तर्कशुद्ध आहे बघा. तुला कळायला पाहिजे की अंतकाळी माणसाला मरण स्वीकारताना किती वेदना होतात बरं. तू अजर आणि अमर आहेस, पण मानवाकडे बघ की जरा, असुरांच्याकडे बघ की मरणकाळी माणसाला किती वेदना होतात. त्या माहिती असायला पाहिजे तुला. आणि एवढ्या वेदना मी सहन कराव्या असं तू मला मोठ्या छातानं निमंत्रण देतोयस, चला वेदना सहन करा. म्हणजे मरणकाळी वेदना काय होतात हे तुला कळलं पाहिजे. तू तर इंद्रियांचा स्वामी आहेस हेही तुझ्या लक्षामध्ये आलं पाहिजे. त्याचबरोबर कोणालाही आपला जीव प्रिय असतो, कोणालाही आपला देह पडावा असं वाटत नसतं. तसाच मी आहे आणि माझ्याकडे तूच ती मागणी करतोस. म्हणजे इंद्रियांचा स्वामी असून इंद्रिय कळत नाही आहे. माणसाला मरणकाळी काय वेदना होत आहे ते कळायला पाहिजे, पण कळत नाही आहे. आणि तिसरी गोष्ट, या जगात कुणालाही जीव आपला प्रिय आहे की नाही, तो मला तू सोडायला सांगतोयस असं म्हणून दधीचे थांबले. एका अर्थाने ती परीक्षा आहे, सत्व परीक्षा. पण इंद्रसुद्धा बघा देवेंद्र आहे आणि म्हणून त्याचं डोकं चांगलं आहे, बुद्धी देवाने त्याला चांगली दिली आहे आणि म्हणून या सगळ्या प्रश्नांची त्यानं उत्तरं दिली आहे. आणि उत्तरे किती हुशारीने दिली, ती भागवतकारांची जादू आहे. उत्तरं दिली आहे की अशी विनंती आम्ही सामान्य माणसाला केलीच नसती. तुम्ही असामान्य आहात म्हणूनच तुम्हाला भेटायला आलो.
त्याला वकिली चातुर्य म्हणतात. तर आम्ही सामान्याकडे गेलोच नसतो, तुम्ही असामान्य आहात म्हणून आलो. दुसरं असं काय स्तुती आहे बघा, तुम्ही प्रखर ब्रह्मनिष्ठ आहात आणि एकदा ब्रह्म माहिती असेल तर वासांशी जीर्णाने यथा विहाय, तर तुम्ही ब्रह्मनिष्ठ आहात. तिसरं, तुम्ही सत्कार्याचा आदर्श आहात. आम्ही तर वृत्रासुराला मारण्यासाठी मागतोय, आम्ही आमच्यासाठी कुठं मागतोय? सत्कार्याचे आदर्श आहात. तुम्हाला दीन दयाळ म्हणतात, आम्ही तर हीन दीन आहोत. पुढं असं म्हटलं, सर्वस्वाचा त्याग करावा हे तुमच्याकडनं शिकावं, यासाठी तुम्ही विश्वविख्यात आहात. आणि तुम्हाला गंमत माहिती आहे, आरती केल्यानंतर स्तोत्र म्हटल्यानंतर देव सुद्धा प्रसन्न होतो. मग दधीचे ऋषी प्रसन्न व्हायला काय हरकत नाही, इतकी स्तोत्र आणि इतकी आरती केल्यानंतर. त्या दधीचे प्रसन्न झाले, फक्त ते कान टोचत होते म्हणून म्हणाले, मी एवढ्यासाठीच तुम्हाला नाही म्हटलं की तुमच्या तोंडून थोडी धर्मचर्चा ऐकावी. पण धर्मचर्चा काही ऐकायला मिळालेली नाही आहे. ठीक आहे, पण परीक्षा तरी घेतली, एकदम तरी चटकन काही नाही म्हटलं. आणि शेवटी बघा, आलेत मागायला इंद्र, पण कुणाचा निरोप घेऊन आलेत, कुणाच्या इच्छेनं आलेत, कुणाची प्रेरणा घेऊन आलेत, हे दधीचींना कळतं ना. तर येणाऱ्या माणसाची योग्यता काही असो, त्याला ज्यानं पाठवलंय तो जरा मोठा असेल तर त्याचा मान ठेवला पाहिजे. म्हणून दधीची म्हणाले ठीक. दधीचीने देहत्याग केला, पण तो देहत्याग सुद्धा भागवतकारांनी इतका छान रंगवलाय. शब्द असे आहेत, देहत्याग सुद्धा कसा केला, भीष्माचार्य आठवा. देहत्याग सुद्धा कसा केला, तर आपला जो जीवात्मा का जीवाचा अंश आहे तो त्यांनी योग सिद्धीनं का योग मार्गानं परमात्म्याच्या ठिकाणी एकीकृत केला. हे खरं मरण आहे. तुका झाला पांडुरंग म्हणून तुका गेला सदेह वैकुंठासी. तिथं देह उरतच नाही, तो कापूर बनतो. आणि कापूर बनला की मग प्रश्नच येत नाही. खाली काही उरत नाही, वर काही उरत नाही, फक्त अग्निरूप कर्पूरवत म्हणून कापूर देवाला दाखवतो आपण. तर ह्यानं आपला जीव ब्रह्म्याच्या ठिकाणी एकीकृत केला. नंतर या तत्वदर्शी मुनीनं, विशेषणे छान आहे, या तत्वदर्शी मुनीनं, नीट ऐका, आपले प्राण, आपलं मन आणि आपली बुद्धी याला जे देहाची बंधनं आहेत ती सैल केली. मरण अटळ आहे. त्या अटळ मरणाचा विचार जर करायचा असेल तर देहत्याग म्हणजे काय? देहबुद्धी टाकणं. देहबुद्धी टाकायची म्हणजे काय? देहाचे 3 गुण आहेत, मन, बुद्धी आणि प्राण. प्राण म्हणजे श्वासोच्छ्वास आहे, तो थांबतो. पण मन आणि प्राण लिंग देहाबरोबर जाणार आहेत, मन आणि बुद्धी लिंग देहाबरोबर जाणार आहेत. ती वर्षानुवर्ष संस्कारित करून ठेवली तर पुनर्जन्म शुचीनाम श्रीमताम गेहे मिळण्याची शक्यता आहे. हे सगळं मनामध्ये ठेवा. आता जीव शिवाशी एकरूप केला, प्राण मन बुद्धीची बंधनं सैल केली. आणि फार सुरेख वर्णन आहे. दधीचीने प्राणत्याग कधी केला हे कळलंच नाही, ना इंद्राला, ना त्यांना, ना कुणालाच. त्यांना तर कळणारच नाही, पण कुणालाच. आता हे जेव्हा मी भागवत वाचत होतो तेव्हा मला ज्ञानेश्वरी आठवली. आणि ज्ञानेश्वरीमध्ये योग्याचं मरण सांगताना इतका सुंदर दृष्टांत दिलाय तो असा, घटाखालचा दिवा निमाला कैसा केव्हा. घटाखालचा दिवा, दिवा पेटतोय, त्याच्यावर एखादा घट, एखादं भांड, परळ, कुंभ हा वरून घालत घालत गेलो. जोपर्यंत आत हवा जाती आहे तोपर्यंत हवेबरोबर प्राणवायू पण जातो. पण ज्या क्षणी तो मृण्मय घट मृण्मय मातीला मिळेल, नीट ऐका, मृण्मय घट मृण्मय मातीला मिळेल, अद्वैत संपेल, मध्ये अंतर राहणार नाही, तेव्हा मृण्मय देहही संपेल. माती अससे मातीसे मिळसे, आत्म्याला हा बंध नसे.
घटाखालचा दिवा निमाला कैसा केव्हा. हे सुंदर मरण आहे. ना दुसऱ्याला त्रास ना आपल्याला त्रास. सुंदर मरण. शेवटचा दिस गोड व्हावा. घटाखालचा दिवा निमाला. शब्द बघा, निमाला, शांत झाला. आपण एखाद वेळा नंदादीप सुद्धा शांत झाला म्हणतो. विझला म्हणत नाही, शांत झाला, निवांत झाला. निमाला कैसा केव्हा. हे मला फार महत्वाचं वाटलं. भागवतकारांनी केलं मरणाचं वर्णन. आणि मरणाचं वर्णन करता आलं. मरणाची भीती कमी झाली तर अध्यात्म खरं. नाही तर अध्यात्म खरं कसं. ठीक, पुढे जाऊया. मग आता त्या दधीचींच्या हाडाचं वज्र बनवलं गेलं. त्याला 100 धारा होत्या. आता हे 100 धारांचं वज्र घेऊन, आता युद्ध आहे, 100 धारांचं वज्र घेऊन ऐरावतावर इंद्र बसला. आणि जाताना त्यानं आपलं सगळं सैन्य तयार केलं. आता मागं मी सांगितलं, भागवतकार एक कलाकार आहे. तर कुठली गोष्ट तुम्हाला मला कथारूपानं सांगायची असेल तर त्या कथेचे सगळे पदर, एखाद्या चित्रकाराचं चित्र जसं असावं तर ते नीट रंगवतं. कोणी म्हणे याची गरज नाही आहे ना, आम्हाला भक्तीच सांगायची आहे ना, मग याची काय गरज आहे. पण असं नसतं. ते छान फूल जसं उमलतं तसं उमलावं लागतं तर ते सुंदर वाटतं. मग नीट ऐका. देवांच्या सैन्यात कोण होते. आता ही नावं सुद्धा फार महत्त्वाची आहेत. देवांच्या सैन्यामध्ये रुद्र होता, 8 वसू होते, 12 आदित्य होते, अश्विनी कुमार होते, अग्नी होता, मरुद्गण होता, विश्वे देव होता. आणि मला भागवत आणि गीतेचा संबंध सांगायचा म्हणून सांगतो, आर्यमा होता. तुम्ही गीतेच्या विभूती योगामध्ये गेलात तर आर्यमा या देवाचा उल्लेख आहे. तो देव नाही आहे. आर्यमा हा सगळ्या आर्यांचा पूर्वज आहे. नावच त्याचं आर्यमा. हे गीतेत आहे. तेच आहे नेमकं भागवतात. शेवटी एका नाण्याच्या 2 बाजू आहेत. हे 8 आहे. विश्वेदेव 8वे आहेत, पण बाकी सांगितलेले 7 आहेत. आता हे झालं देवांच्या बाजूला. आता युद्ध तर चांगलंच रंगणार आहे. त्यामुळं प्रतिस्पर्धी कोण कोण आहेत बरं. तर प्रतिस्पर्ध्यामध्ये बघा, नमुची, 100, अनर्वा, शंकुशिरा, पुलोमा, वृषपर्वा, उत्कल इत्यादी आहेत. आता हे काय नावं ऐकली काय न ऐकली काय. पण भागवतात 2 नावं येतात आणि चक्क रामायणात आपण जातो. या भागवतात 2 नावं आली आहेत. एक आहे माली आणि दुसरं आहे सुमाली. ही नावं थेट रामायणातली आहेत. रामायणानंतर महाभारत आहे, महाभारतात गीता आहे आणि गीतेनंतर भागवत आहे. ध्यानामध्ये आलं. आणि विशेष गोष्ट अशी की या सगळ्यांना म्हणताना खास शब्द वापरलाय, यक्ष राक्षस. आता बघा, वृत्रासूर असुर उरलेला नाही आहे. कोण झालाय आता राक्षस. वडिलांच्या मृत्यूचा सूड घ्यायचा ठीक आहे, राग येणं साहजिक आहे. पण आता तो सगळा देवच नष्ट करायला निघालाय. देव लोक नष्ट करायला निघालाय. शस्त्र अस्त्र तेज त्यानं गिळून टाकलंय. आता हे विश्वावरचं संकट आहे. पुन्हा सांगतो, ही फक्त भाऊबंदकी नाही आहे, हा प्रलय आहे. फरक लक्षात येईल. ही फक्त, आणि खरंच बघा, कौरव पांडवांचं युद्ध म्हणजे भाऊबंदकी नाही आहे. कौरव नुसते भाऊ उरले नव्हते, राक्षस झाले होते. नाहीतर द्रौपदी वस्त्रांचा प्रसंग घडलाच नसता. ध्यानात येते मी कुठून सुरुवात केली. हे कश्यपाचेच आहेत, सगळे कुरुच आहेत ना. पांडव आणि कौरव हे कुरुच आहेत ना, कुरुवंशातलेच आहेत ना. मग काय युद्ध करावं लागलं. जेव्हा राक्षस बनतात तेव्हा काय ना आत्ता काय, तेव्हा ते नष्टच करावे लागतं. नुसतं खलत्व नष्ट होऊन म्हणून जेव्हा चालत नसतं, पसायदान जेव्हा पुरेसं नसतं तेव्हा खलानाही नष्ट करावं लागतं. त्याला इलाज नाही. या दृष्टिकोनातून यक्ष रक्षांशी आणि दाखवून देतो भगवद्गीतेमध्ये विश्वरूप दर्शन 11वा स्कंद
याच्यामध्ये स्पष्टपणे शब्द येतात. ज्यांना गीता माहिती आहे त्यांना माहिती आहे, यक्ष रक्षांशी राजसाहा असे शब्द आहेत. यक्ष रक्षांशी राजसाहा असं गीतेनं का म्हणावं? राजसहा म्हणजे अनेक वचन आहे, बहुवचन आहे. राजस म्हणजे राजस गुण. यक्ष कोण असतात? यक्षांचा राजा कुबेर आहे. यक्षांचा राजा कुबेर आहे. मी चटकन तुम्हाला वाटेल की यक्ष म्हणजे पैसा. गंधर्व आणि यक्ष असे शब्द असतात, त्यांच्यात काय फरक आहे? गंधर्व हे गायक आहे, यक्ष हे वेगळे आहे, देव लोकांच्या मध्ये. त्यांचा राजा कुबेर आहे, पैसा आहे त्याच्यापाशी. पण यक्षांचे एक फार मोठं वैशिष्ट्य आहे जे आपल्या नीट लक्षात येत नाही, ते भागवत लक्षातून देतं की यक्ष हे मायावी आहेत. यक्ष प्रश्न महाभारतात डोळ्यासमोर आणा. तो यक्ष झाडावर बसला होता, पांडवांना बेशुद्ध केलं तेव्हा. तो यक्ष कोण होता? महाभारतातला मयासूर आठवा. मय, माया, यक्ष हे सगळं एकमेकाशी संबंधित आहे. कसं असतं, ती माया ही वाईटही नसते आणि चांगली नसते, काही असते. माया, मयासूर, मायावी. जेव्हा चांगलं असतं तेव्हा चांगलं, वाईट होतं तेव्हा वाईट. म्हणून यक्ष म्हणजे मायावी. गंधर्व नाही आहे, यक्ष आहेत म्हणजे मायावी आहेत. कुणाच्या बाजूला? वृत्रासुराच्या. आणि चक्क शब्द आहे रक्ष म्हणजे राक्षस. गीता सांगते कधी विश्वरूप दर्शन गेल्यानंतर कोण पळत सुटले? यक्ष रक्षांशी राजसाहा. मला मुद्दाम आपल्या लक्षात द्यायचे की राक्षस हा राजसहाचाही पुढचा भाग आहे. विषय लंपटता, वासनांकितता हे राक्षसी गुण आहेत. येतात कुठून? रजोगुणातून. पण ते रजोगुण आपल्यात नाही आहेत का? आहेत. पण भावनेची वासना होणं आणि वासना लंपट होणं म्हणजे असुरांचा, दैत्यांचा राक्षस होणं. आता सुरुवातीला काय मी बोललो ते आठवा. आता सैन्य तर तयार झालं, लढाईला तोंड लागलं. लढाईचं वर्णन भागवतकारांनी मोठं छान केलं. एकच नमुना बघा. दोन्ही बाजूनं बाण फेकले जात होते. त्या बाणांच्या मागं पिसारा असतो. तर या बाजूनं फेकलेले बाण आणि त्या बाजूनं फेकलेले बाण, बाणाला भेटत होते आणि मागच्या पिसाऱ्यानं असे छत निर्माण होत होतं की दोन्ही सैन्यावर सावली पडत होती. मला वाटतं एवढं वर्णन केलं की महायुद्धाचं वर्णन झालं. आता प्रत्यक्ष युद्धामध्ये काय काय घडलं बरं? तर प्रत्यक्ष युद्धामध्ये इंद्र, आता हा जो वृत्रासुर होता तो एखाद्या मदोन्मत्त हत्तीसारखा. वर्णन बघा. हा वृत्रासुर हा ऐरावतावर बसलाय. हा वृत्रासुर, त्याचे हत्ती असेल, मदोन्मत्त हत्तीसारखा, हातातला शूल म्हणजे भाला पर्जित इंद्रावर चालून आला. कारण इंद्रानं त्याच्यावर गदा फेकली, अजून वज्र नाही, गदा फेकली. तेव्हा किती सूक्ष्मता आहे बघा. वृत्रासुरानं फेकलेली गदा डाव्या हाताने झेलली आणि उजव्या हातानं शूल असा मारला की इंद्राच्या ऐरावताच्या गंडस्थलावर तो बसला आणि गंडस्थल फुटून ऐरावत अस्वस्थ झाला. आणि आपल्या वाहनाची अवस्था बघून इंद्रही अस्वस्थ झाला. अजून वज्र फेकलेलं नाही आहे, युद्ध रंगतंय. तेव्हा इंद्र सावरला. त्याच्या आधी त्याला कटू वचन ऐकावं लागलं की वृत्रासुर म्हणाला, ऐका, वृत्रासुर म्हणाला, अरे इंद्रा, तुझ्या ऐरावताची अवस्था बघ, अशीच अवस्था तुझी करणार आहे, कारण तू माझ्या वडिलांचा कपटानं वध केला आहेस. तुम्ही महाभारतातली युद्ध बघा किंवा कोणते युद्ध बघा, रणांगणामध्ये वीरांना जो आवेश चढतो तो जसा शस्त्रातून व्यक्त होतो तसा त्यांच्या मुखातल्या शब्दांनीही व्यक्त होतो. त्या सगळ्याला रणावेश असं म्हणतात. रणांगणातला एक आवेश असतो, त्याने शक्ती एकवटली जाते.
शब्दही तिथं धारदार असतात आणि शस्त्रही धारदार असतात. तसं आहे. ठीक आहे, मग असं लढलं चाललं. पुढं इंद्राला आता लक्षात आलं, आता काही शेवट आला. पण इंद्रानं आपलं वज्र हातामध्ये घेतलं. दधीचींच तेज आणि श्रीहरीची कृपा ही त्या वज्रात एकवटली होती, भागवतकार सांगतात. आणि ते वज्र वृत्रासुरावर फेकलं. त्याचा परिणाम वृत्रासुराच्या डाव्या हाताचं छेदन झालं. लढाई 2 हात महत्वाचे आहे. हृदयभेद नंतर होतो, आधी हस्तच्छेद होतो. तर डाव्या हाताचं छेदन झालं. परिणामी उजव्या बाहूनं एक परिघ म्हणून शस्त्र असतं, परिघ. त्या उजव्या हातानं पुन्हा इंद्रावर, म्हणजे डावा हात तुटला पण उजव्या हातानं परिघाचा हल्ला त्यानं इंद्रावर आणि ऐरावतावर केला. तेव्हा इंद्रानं वज्र पुन्हा फेकून डाव्या हाताच्या पाठोपाठ आता उजवा हातही त्याचा तोडला. तो उजवा हात परिघ नावाचं शस्त्रधारी किती ताकदवान होता. कसा पडला? भागवतकार म्हणतात, रक्तबंबाळहून त्याचा उजवा हस्त खाली पडला. तो पंख तुटलेल्या पर्वतासारखा पडला. आता इथे एक मोठी गंमत आहे. म्हटलं तर दृष्टांत आहे, पंख तुटलेल्या पर्वतासारखा. पण याच वज्रानं आणखीन एक काम केलंय, जे आगे का मागे मला माहिती नाही आहे. पण म्हणे की जुन्या कालखंडात पर्वतांना पंख होते आणि त्यांच्या मनात आलं की ते उड्डाण करून जायचे. आणि असं उड्डाण करून समजा ते सदाशिव पेठेवर आले आणि वरून खाली पंखासकट उतरायला लागले, काय आपली अवस्था होईल. आणि अशा पर्वतांचे पंख तोडायचं काम, पुन्हा सांगतो आगे का मागे मला माहिती नाही, पण ही कथा आहे. इंद्रानं वज्रानंच पर्वतांचे पंख कापले. म्हणून एकदा विंध्य पडला तो पडला, सह्य पडला तो पडला, हिमालय पडला तो पडला आणि आपली सोय झाली. काय ते आता येत नाहीये. आता गंमत बघा, त्या वज्राची आठवण आपल्याला आहे. इथं दृष्टांत तोच दिलाय. पर्वताचे पंख कंपल्यानंतर रक्तबंबाळ झाला, उजवा हात त्याचा खाली पडला. पण तो वृत्रासुर होता, तो काय साधा नव्हता, तोही मायावी होता. घटोत्कच आठवा. म्हणून वृत्रासुरानं आपलं रूप टाकलं आणि महारूप घेतलं. त्याचं वर्णनही भागवतकार करतात. मुख कसं आकाशासारखं गंभीर, जिव्हा कशी सर्पासारखी भयंकर, दंष्ट्रा म्हणजे दाढा कशा मृत्यूसारख्या. आणि अशा प्रकारे मोठं रूप घेऊन, नीट ऐका, त्या महारूपानं जबडा उंच मोठा करून वज्रा सकट इंद्राला गिळून टाकलं. 1.25 शेर वज्रा सकट इंद्राला गिळून टाकलं. पण कृष्णाच्या बाललीला आठवा भागवताच्या दशमस्कंदातल्या, की त्या आघासुरानं अजगराचा वेळ घेतला होता. येणार 10व्या स्कंदात, पण आता आठवतो म्हणून सांगतो. आघासुर, आघ म्हणजे पाप, त्या आघासुरानं अजगराचं रूप घेतलं होतं आणि सगळ्या गोप बालक आणि कृष्णाला गिळलं होतं. त्या कृष्णानं एवढं आपलं तेज दाखवलं की त्याची टाळू भाजायला लागली आणि कृष्ण बाहेर पडला 10व्या स्कंदात. तसं इथं घडलं. इंद्रानं वज्रासकट त्याचं पोटच फाडलं आणि पोट फाडून तो बाहेर आला. पण अजूनही वृत्रासूर मरणारा नव्हता. एक लक्षात घ्या, मस्तकाचा छेद झाल्याशिवाय रणांगणात युद्ध संपलं नाही. दुसऱ्या पैलवानानं पाठ लावली जमिनीला की कुस्ती संपली. आता उद्या काय होईल माहिती नाही, या धोबी पछाड भेटायचा. तर अशा वेळेला पाठ लागली पाहिजे. चारी मुंड्या म्हणजे हा बरं का, चारी मुंड्या चित. तसं वज्रानं मस्तक छेदलं पाहिजे. आता इथं भागवतकार आपल्याला थोडा अद्भुताचा रस दाखवतो. आज तुम्हाला मला तो पटणार नाही, कारण आपण सगळे विज्ञाननिष्ठ आहोत. पण गंमत म्हणून, अद्भुत म्हणून ते ऐकायचं किंवा वाचायचं. या वज्राघातानं वृत्रासुराचं मस्तक छेदायला सुरुवात केली. बघा, वज्रानं मस्तक छेदायला सुरुवात केली. एका धारेनं 100 धारा, मस्तकाचा एक भाग छेदला, थोड्या वेळानं दुसरा भाग छेदला.
तर म्हणे वज्रानं त्याचं मस्तक छेदायला 100 दिवस लागले. आणि 100ही नाही, 3 दिवसाला एक भाग असे 365 दिवस लागले. आणि ते शब्द बघा, कालावधी किती लागला, आता फक्त मी वाचतो. कालावधी किती लागला? 1 वर्ष, 365 दिवस. वर्णन काय केलंय? त्या महाकाय वृत्रासुराला मारण्याकरता त्याची मान तोडीत तोडीत वाटोळे फिरत फिरत असलेल्या वेगवान वज्राने सूर्याच्या दक्षिणोत्तर गतीनुसार संवत्सर व्हायला जेवढा वेळ लागतो तेवढा 360 दिवसांचा कालावधी लागला. 365 नाही, 360, पण 360 दिवसाचा कालावधी लागला. जे वर्षभर युद्ध अजून संपतच आहे. आणि वृत्रासुर धराशायी, मस्तक तुटलेला, चारी मुंड्या चित पडला. आता नीट ऐका. तेव्हा आकाशा स्वर्गात देवानी दुंदुबी वाजवल्या, पुष्पवृष्टी केली. त्यात कोण कोण आहेत बरं? तर त्याच्यामध्ये महर्षी गण आहे, सिद्ध संघ आहे, सिद्ध संघ आहे, गंधर्व आहेत. ते स्वस्ती वचन सुअस्ती, कल्याण असो असं म्हणतायत. आणि त्याच्यामध्ये मात्र नीट ऐकायचं, यक्ष नाही. आता यक्ष आणि गंधर्व राहतात कुठं? देवलोकात. देवगणांचाच ते भाग आहे. पण या यक्ष रक्षांश राजसाहा हे सगळे मिळाले तर तिकडं. तर उरले कोण? महर्षी गण, सिद्ध संघ, गंधर्व, स्वस्ती वचन, पुष्पवृष्टी. शेवट भारतीय मन, भागवतकार, भगवद्गीता वासांशी जीर्णानी यथाविहाय म्हणत असल्यामुळं आम्हाला संस्कृती शिकवते मरणांतानी वैराणी. हे आहेच, हे तुमच्या मायासाठी, मरणांतानी वैराणी. पण भागवतकार, महाभारतकार, रामायणकार कुठल्याही राक्षसाला अन्य धर्मातल्या सैतानाप्रमाणे मानत नाही. हे वैशिष्ट्य आहे. भागवत, रामायण, महाभारत सर्व ठिकाणी आपण शत्रूला सैतान म्हणत नाही, तो सुद्धा देवाची विरोध भक्ती करत होता असं म्हणतो. हे फक्त भरत देशात, भारतातच आहे, भारताच्या बाहेर कुठंही नाही. अधिक बोलायला नको, पण तुमच्या लक्षात येत आहे ही धर्माची तात्विक उंची फक्त भारत देशात जन्मलेल्याच धर्मामध्ये आहे, अन्य ठिकाणी जन्मलेल्या धर्मामध्ये नाही. हा इतिहास आहे. आणि म्हणून इथं चक्क श्लोक येतो, जे शिशुपालाचं, जरासंधाचं, कंसाचं, रावणाचं तेज तेच की पडलेल्या वृषपर्वातून सुद्धा एक ज्योत निघाली आणि ती भगवंत विष्णूमध्ये मिळून गेली आणि भागवताचा 6वा स्कंद संपला. पण मी श्लोक तुम्हाला सांगतो म्हणजे आधार लक्षात येईल. वृत्रस्य देह आनिष्क्रांतम आत्मज्योतिः इदम पश्यताम सर्व लोकानाम आलोकम समपद्यत. सगळे लोक म्हणजे सगळा समाज बघत असताना पश्यताम काय घडलं? आत्मज्योतिः. आता म्हटलं तर तो देहात्मवादी आहे, तो परमात्मवादी नाही. पण काय आहे गंमत सांगू, रामायणात असं वर्णन आहे की रामाच्या हातून मृत्यू आला की राक्षस उद्धरले. तुम्हाला आम्हाला आज पटणार नाही काय कसलं काय, पण असंच आहे. मृत्यू सुद्धा राक्षसांना मिळाला कोणाच्या हातून? हनुमंताच्या, रामाच्या, लक्ष्मणाच्या. उद्धार तसंच आहे. आत्मज्योतिः कुणाची बरं? वृत्रस्य, षष्ठी आहे. कशी? देह आनिष्क्रांतम, त्या पडलेल्या देहातून बाहेर पडलेली लिंगदेह ती आत्मज्योती भगवंतामध्ये मिळून गेली आणि वृत्रासुराचा वध झाला, राक्षस संपला. वज्र नावाचं एक हत्यार आता देवेंद्राच्या हातामध्ये आलं. आणि भागवतकार आपल्याला सांगतात सात्विकता वाढवा, राजस संतुलित ठेवा,
आणि तमस मात्र, तामस म्हणजे राक्षसाई वृत्तीचा मात्र नाश करा. वृत्रासुराला मारणं या तामसी वृत्तीच्या नाशासाठी आवश्यक आहे. भांडण राजसाही नाही आहे, भांडण तामसाही आहे. आणि राज जर तामस होणार असेल तर भांडण त्याच्याशी पण आहे. ठीक आहे. अशा तऱ्हेनं आपला 6वा स्कंद संपला.